दुसऱ्यावर केलेले उपकार हे एक वेळ विसरा, पण आपले कर्तव्य आणि कर्ज यांना मात्र कधीही विसरू नका. काळजावर घाव घालणारे आणि वरवर चांगुलपणाचा आव आणणारे लोक हे बऱ्याचदा आपल्या जवळचेच असतात. सुखाच्या मागे धावताना कधीतरी आपली जवळची माणसेही जपायला शिका, कारण सुख आल्यानंतर आपले सुख उपभोगताना आपले प्रियजन जर आपल्यासोबत नसतील तर ते सुख आपल्याला दुःखाप्रमाणेच भासत असते. वागायला मोकळीक मिळाली तरीही आपल्या मर्यादा आणि आपले संस्कार यांचा समतोल हा ठेवावाच लागतो, तरच जगणं हे सोपं होतं आणि मिळालेल्या मोकळेपणाचाही माणसाला आनंद घेता येतो. आपण नेहमीच उद्याचा दिवस चांगला जावा म्हणून धडपडतो, पण जेव्हा उद्याचा दिवस उगवतो तेव्हा आपण त्याचा आनंद घेण्यापेक्षा पुन्हा उद्याच्या सुखासाठी धडपडत असतो. तुमच्या हातून घडलेली फक्त एक चूकच पुरेशी असते तुमचा चांगुलपणा हा माणसांना विसरायला लावण्यासाठी. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला त्या वेदनेची जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. स्वतःच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी ज्याला स्पष्टपणे नाकारता येतात त्या व्यक्तीला शक्यतो कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. मायेची आणि प्रेमळ माणसं जोपर्यंत आपल्याबरोबर असतील तोपर्यंत आपल्याला कितीही मोठे दुःख असले तरीही त्या दुःखाच्या वेदना मात्र कधीही जाणवत नाहीत. ज्याचे विचार आणि कृती ही योग्य आहे आणि सत्याच्या मार्गाने आहे त्याच्या जीवनाचा रथ हा आजही भगवान श्रीकृष्णच चालवतात. आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणांचा मनसोक्त आनंद घ्या, कारण आयुष्याला पॉज बटन नसतं आणि वन्स मोरही नसतो. जिथे आपण भूतकाळात रडलो होतो ते आज आठवून आपल्याला हसायला येतं आणि जिथे आपण हसलो होतो ते आठवून रडायलाही आज येतं. अशा काही घडून गेलेल्या गोष्टी या प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. झालं गेलं विसरून जा असं दुसऱ्याला सांगताना खूप सोपं वाटतं, पण जेव्हा ती वेळ आपल्या स्वतःवर येते तेव्हा समजतं की सोपं नसतं होऊन गेलेली प्रत्येक गोष्ट विसरून जाणं. समजून आणि सांभाळून घेतलं तर कधीच कोणत्या नात्यात दुरावा येत नाही. आयुष्यात आलेले क्षण हे जगायचे असतात, कधी ते जपायचे असतात तर कधी ते अनुभवायचेही असतात. आज माणसाकडे दुसऱ्याची मदत करण्यासाठी वेळ नाही, पण दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी मात्र माणूस वेळात वेळ काढतोच. जबाबदारी आणि ओझं यातला फरक ज्या लोकांना कळतो त्या लोकांना आपल्या आयुष्याविषयी कधीच कोणत्या तक्रारी नसतात.